मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामविकास खात्याच्या वतीने अत्यंत महत्त्वाचा परिपत्रक आज 13 मे 2020 रोजी काढण्यात आलेला आहे। आणि हा जो परिपत्रक आहे तो राज्यामध्ये शिक्षकांचे जे होणारे जिल्हा अंतर्गत बदल्या त्या संदर्भात आहे। हा जो पत्र आहे तो राज्यातील सर्व ZP CO मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेला आहे। आणि यासोबत जो विषय जोडलेला आहे तर तो माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल असलेले सर्व रिट पिटिशन जे निकाली काढण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये माननीय हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आता बदली प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भात हे अत्यंत महत्त्वाचा परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मुंबई बेंचची जी औरंगाबाद खंडपीठ आहे त्यामध्ये 5206/2025 व त्याला जोडलेले इतर जे याचिका होत्या त्या सर्व याचिका कलप करण्यात येऊन त्यामध्ये 9 मे 2025 रोजी माननीय उच्च न्यायालयाच्या वतीने अंतिम जजमेंट देण्यात आलेलं आहे। त्याची परत देखील खाली जोडण्यात आलेली आहे। तर 9 मे 2025 रोजी जे आदेश देण्यात आलेला आहे तर त्याला अनुषंगाने ज्या जजमेंटमध्ये ते पत्र रद्द केलेलं आहे मान्य हायकोर्टाने तर तो संदर्भ क्रमांक 2 येथील पत्र आहे 28/3/2025 रोजीचा ग्रामविकास खात्याचा पत्र आहे शासनाचा। न्याय निर्णयाद्वारे मान्य हायकोर्टाच्या वतीने आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेले जे शिक्षक आहेत तर अशा शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील नियम क्रमांक 682 नुसार जे त्यांची सेवा ज्येष्ठता अनुज्ञ करण्यात आली असून त्या अनुसार शिक्षकांचे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेची जे पोर्टल आहे विन्सिसच्या माध्यमातून ते रन होत असते। तर त्या बदली पोर्टलवर शिक्षकांना जे त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आता ते सुधारणा करावी लागणार आहे, कारण तसे आदेश मान्य हायकोर्टाने दिलेले आहे। तर त्याला अनुसरून आता जे आवश्यक असणारी कारवाई ते तात्काळ करण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा पत्र ग्रामविकास खात्याने काढलेला असून बदली पोर्टलवर शिक्षकांचे आता प्रोफाईल अपडेट करण्याची सुविधा जी आहे देण्यात येणार आहे। म्हणजेच आजच हा पत्र निघालेला आहे आणि इथे 4 दिवसांचा कालावधी त्याकरिता जे आहे देण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, या 4 दिवसांमध्ये आजपासून जे 4 दिवसांमध्ये हे कारवाई तात्काळ करण्याची सूचना इथे ग्रामविकास खात्याने दिलेली आहे, कारण त्यांना जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया लवकरात लवकर ते पूर्ण करायची आहे अशी आपणास विनंती आहे। अशा प्रकारचे पत्र राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले। आता जे ZP CO असतील ते या पत्राचा आधार घेऊन जे शिक्षकांचे बदली पोर्टलवर असणारे त्यांचा जो प्रोफाईल आहे त्यामध्ये सध्याच्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जे डेट आहे दिनांक आहे त्यामध्ये ते सुधारणा करतील आणि त्यांचे जे प्रोफाईल आहे ते अपडेट करतील। आता हा जो पत्र आहे तो विन्सिस कंपनीला देखील पुढील आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आलेल्या आहे माहितीसाठी आणि शिक्षणाधिकारी यांना देखील यामध्ये परत माहितीस्तव पाठवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर जे दिसत आहे ते रिट पिटिशन क्रमांक 5206/2025 आहे। यामध्ये बरेच शिक्षकांचे नावे तुम्हाला दिसत असतील आणि याला कलम असून जे इतर याचिका आहे सिव्हिल रिट पिटिशन आहे ते देखील यामध्ये बरेचसे दाखल करण्यात आले होते आणि त्या सर्वांना एकत्रित करून मान्य हायकोर्टाच्या वतीने जे आहे 9 मे 2025 रोजी अत्यंत महत्त्वाचा जो निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने किंवा ज्याला आपण ग्रामविकास खात्याच्या वतीने म्हणू शकतो पत्र काढण्यात आला होता तर तो देखील पत्र इथे बाजूला ठेवून रद्द करण्यात आलेला आहे। 5 तारखेला हा जो जजमेंट आहे तो रिझर्व झाला होता, 9 तारखेला तो अनाऊन्स ते हायकोर्टाच्या वतीने करण्यात आला। तर हे जे याचिका आहे ते सर्व कलप करण्यात आले होते आणि यामध्ये इतर बरेचसे जिल्हा परिषदेमधील जे शिक्षक आहेत ते याचिकेमध्ये समाविष्ट आहे। तर मित्रांनो, आपण हे जजमेंट न वाचता शेवटच्या पॅरेग्राफमध्ये जाऊ आणि त्यामध्ये जो निर्णय झालेला आहे तर त्यामध्ये हा जो सर्व रिट पिटिशन आहे तो मान्य हायकोर्टाने इथे ॲक्सेप्ट केलेले आहे, अलाउड केलेला आहे आणि त्यांची जी पिरियर होती ज्याचा मुद्दा होता तर तो सदर आदेश रद्द करण्यासंदर्भातला होता आणि मान्य हायकोर्टाच्या वतीने ॲडिशनली दी इम्पग्न लेटर इश्यूड बाय दी डेप्युटी सेक्रेटरी 28/3/2025 रोजी जे उपसचिव यांनी पत्र काढला होता तर तो इथे सेट असाइड अँड क्वेस्ट करण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, तो इथे रद्द करण्यात आलेला आहे। तो होता जिल्हा परिषद शिक्षकांचे सिनियरिटी संदर्भातला, म्हणजेच आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षकांचा